हेल्लो मित्रांनो, माझे नाव राज आहे. मी सोलापूरमध्ये राहतो आहे. माझा एक मित्र आहे विक्रम आणि त्याच्या आईचे नाव सोनिया आहे. तिचे वय 45 वर्षे आहे. तिचे फिगरचे साईज आहे आणि तिची भारी गादी एकदम भारी आहे आणि मी तर तिची गादी पाहत असतो. सोनिया आंटीच्या कडे माझे रोज येणे जाणे होते. एक वेळा विक्रम 2 दिवससाठी बाहेर जाणार होता. तेव्हा त्याने मला म्हणले की मी नाही, त्यामुळे तू माझ्या आईचे लक्ष ठेव. मग विक्रम गेला होता आणि मग मी आंटीला भेटायला गेलो होतो. आता आम्ही दोघे पण एक विषय वर बोलू लागलो होतो. मग आंटीने मला म्हणले की विक्रमच्या शिवाय मी एकदम बोर झाले आहे. असे कर, मला तू इंटरनेट चालवायला शिकवून दे. तेव्हा मी विक्रमचे कम्प्युटर नेटवर कनेक्ट केले होते आणि आंटीला त्याची माहिती देऊ लागलो होतो. मग मी तिला सर्च इंजिनचे सांगत होतो आणि तिने मला विचारले की त्यावर सर्व सर्च करता येते काय. तर मी म्हणले की हो. मग मी एक वेबसाईट उघडली होती आणि त्यावेळी त्यामध्ये एक मिया खलिफाची एड चालू झाली होती. तेव्हा मी आणि आंटी एकमेकाकडे पाहू लागलो होतो. मग तेव्हा आंटीने म्हणले की इंटरनेटवर फोटो पण असते काय, तू ते तर पाहत नाहीस ना. मी म्हणले की आंटी, मी तुम्हाला खोटे बोलणार नाही, मी कधी कधी पाहून घेत असतो. आंटीने म्हणले की त्यामुळे तुम्हाला काय फायदा होतो. तर मी म्हणले की त्यामुळे स्त्रीच्या शरीरची माहिती मिळत असते आणि पण माहिती मिळत असते की कसे केले तर जास्त मजा येते. तर आंटीने म्हणले की लग्न झाले की सर्व काही येत असते. मग आंटीने मला विचारले की बोल, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे काय. तर मी म्हणले की नाही अये. तिने म्हणले की तू कधी स्त्री पाहिली आहेस काय. तर मी म्हणले की नाही. आता मी एकदम चकित झालो होतो की हे काय विचारते आहे. मग तिने विचारले की स्त्रीचा कोणता भाग सर्वात आवडतो. मग मी म्हणले की स्त्रीचे ओठ. मग आंटीने विचारले की तुला पाहायचे आहेत काय. मग असे म्हणत तिने तिची कमीज काढून टाकली होती. आता तिचे गोरे शरीर माझ्या समोर आले होते आणि तिचे एकदम मादक होते. मग मी तिला माझ्यामध्ये पकडले होते आणि तिला किस करू लागलो होतो. मी बहुतेक तिला 15 मिनिटपर्यंत ओठमध्ये ओठ घेऊन किस करत होतो आणि मी त्यावेळी 2 ते 4 वेळा तिला होते आणि त्यामुळे आम्ही एकमेकाचे थूक पिले होते. आता माझे आणि आंटीचे ओठ एकदम ओले झाले होते. मग मी किस करणे बंद केले होते आणि तेव्हा केल तिने माझ्या पॅन्टमधून बाहेर काढून टाकला होता. तिने आता चोकणे चालू केले होते. आता मी या करत होतो आणि ती माझा एकदम मस्त मध्ये जोर जोराने चोकत होती आणि मला मजा देत होती. मी तिचे माझ्या हात मध्ये घेऊन एकदम जोर जोराने दाबू लागलो होतो. मग तिने एकदम हळू चावणे पण चालू केले होते आणि त्यामुळे मला कसे तरी होऊ लागले होते. मग मी तिची गादी एकदम जोराने दाबली होती आणि तिने ऊ केले होते. मग तिने सोडला होता आणि आता माझ्या ओठवर येऊन किस करू लागली होती. मग काही वेळ झाला आणि परत ती माझा तोंड मध्ये घेऊन चोकू लागली होती आणि मग काही वेळाने माझे पाणी तिच्या तोंड मध्ये निघाले होते आणि ती माझा एकदम चाटून गेली होती. मग मी बेडवर झोपलो होतो आणि ती माझे कपडे काढू लागली होती. मग ती माझ्या पूर्ण अंगावर किस करू लागली होती. आता अजून पण तिने साडी घातली होती. मग मी उठलो होतो आणि तिचे काढले होते आणि तिची पिंक होती आणि तिचे त्यामध्ये कैद होते. ती काढली होती आणि तिला हळूहळू एकदम केले होते आणि तिचे शरीर चाटू लागलो होतो. मग माझे ओठ तिच्या गादीच्या जवळ गेले आणि मग मी तिची चाटू लागलो होतो. तिला तर आता खूप आनंद होत होता. असे वाटत होते की तिच्या पतीने तिला कधी तिकडे हात लावला नव्हता. मी तिची माझ्या हाताने उघडली आणि मग मी माझे तोंड त्याच्या आतमध्ये टाकून दिले आणि ती जोर जोराने करू लागली होती. मी तिला चाटत गेलो आणि ती तिची खूप जोराने माझ्या तोंडावर दाबू लागली होती. आणि तेव्हा अचानक तिने केले आणि तिने परत एक वेळा पाणी काढून टाकले. ती म्हणाली, अरे तू तर एकदम जादू करून टाकलेस. माझी काम करायचे बाकी आहे. मी हसलो आणि मग मी तिचे पाय चाटू लागलो होतो.
तिचे पाणी तिच्यापासून तिच्या पायापर्यंत आले होते. मी ते पण चाटून घेतले आणि मग मी तिच्याची मालिश करू लागलो होतो. ती आता एकदम हळूहळू मस्त होऊ लागली होती आणि मी माझी 2 बोटे तिच्या गादीमध्ये टाकून दिली. आता माझा पण एकदम उभा झाला होता आणि मी तिच्या पोटाला हात लावत होतो. आणि मग मी माझा तिच्या बेंबीवर ठेवून हलवू लागलो. ती तर आता वेडीजली होती. आणि मग मी पटकन ती माझा पकडून त्याला हलवू लागली होती. मी आजपर्यंत ज्या ज्या आंटी मुलीला आहे तिथे मी त्यांना पूर्ण त्यांच्या भावनांचा आदर केला आहे आणि त्यांना पूर्णपणे संतुष्ट केले आहे. मग मी तिचे माझ्या हातामध्ये घेतले आणि मग मी ते चाटू लागलो. माझे गुडघे तिच्या पपईला कुरवाळू लागले होते आणि ती आता जास्त पाणी काढू लागली होती. मग मी पाहिले की मी तर तिची अजून काढली नाही आहे आणि तिची पाणी काढू लागली आहे. मग मी खाली बसलो आणि मग माझ्या दाताने तिची पकडून खाली करू लागलो होतो. तिला ते करणे खूप जास्त आवडले. आणि मग ती मला पकडून किस करू लागली होती आणि तिची काय मस्त चव होती वाह. मग मी तिच्या पोटाला चाटू लागलो होतो. आणि मग मी बेंबीमध्ये जीभ टाकून चाटू लागलो आणि तिने तिसऱ्या वेळी पाणी काढून टाकले होते. मग तिने माझे डोके पकडले आणि तिच्यावर ठेवले आणि मग मी तिच्याला चाटू लागलो होतो. आणि ती लागली होती. तिच्याचे केस खूप सुंदर होते. मी त्यांच्यावर हात